विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग चौथा आणि चौथ्या तरंगामध्ये आपला परिचय 22वा आधार व अधिष्ठान यातील भेद। आता आपण आधार आणि अधिष्ठान यातील भेद पाहत असताना त्या विषयाचा जास्त खुलासा व्हावा म्हणून शिष्याने या ठिकाणी परत एक प्रश्न उपस्थित केला। त्याही पूर्वी आपण एक विचार करत होतो की त्या सर्प आणि सर्पज्ञानाचा अधिष्ठान एकच आहे हे सांगत असताना त्याने असे एक उदाहरण दिलं होतं की 10 पुरुष आहेत। 10 पुरुष रस्त्याने जात असताना त्यांना त्या ठिकाणी काय सर्प बसला। मग त्या 10 पुरुषांना सर्प भासला किंवा प्रत्येकाला वेगवेगळे पदार्थ त्या ठिकाणी भासले असतील, परंतु मग सगळे वेगवेगळे पदार्थ म्हणा किंवा एकच सर्प भासल्याच्या नंतर ज्या पुरुषाने त्या ठिकाणी रज्जू आहे असं त्याला ज्ञान झालं तर काय होतं की त्याला त्या ठिकाणी सर्प भासत नाही अथवा अन्य पदार्थ भासत नाही, परंतु इतर जे बाकीचे पुरुष आहेत त्यांना मात्र त्या ठिकाणी काय सर्प म्हणा किंवा इतर पदार्थ त्या ठिकाणी भासत असतात। म्हणजे ज्या पुरुषाच्या अंतःकरण वृत्ती उपहित चैतन्याच्या ठिकाणी असणारी जो कल्पित पदार्थ आहे, ज्याची वृत्ती तिथपर्यंत गेलेली आहे त्याची निवृत्ती होते, पण इतरांची मात्र होते का? इतरांची मात्र होत नाही। दुसरा मुद्दा असा उपस्थित झाला की रज्जू उपहित चैतन्य आश्रित अविद्या कारण आहे असं जर म्हणायला गेलं तर कल्पित पदार्थ तो कल्पित पदार्थ आहे ना, त्या कल्पित पदार्थाची सर्वांना प्रतीती व्हायला पाहिजे, आणि तशी प्रतीती होते का? तशी मात्र प्रतीती होत नाही। बरं, मग दुसरी गोष्ट अशी होते की एकाची जर निवृत्ती झाली तर सर्वांची मात्र काय झाली पाहिजे? निवृत्ती व्हायला पाहिजे, पण सर्वांची मात्र तशी निवृत्ती होते का? सर्वांची मात्र तशी निवृत्ती होत नाही। ठीक आहे ना? जाऊ दे पाहता आपण काय पाहत होतो दिसतंय का? हा दिसतंय। आपण काय पाहत होतो की त्या सर्पाला किंवा सर्पज्ञानाला अधिष्ठान एकच आहे, हे एकच आहे। हे कशावरून सिद्ध झालं की 10 पुरुष रस्त्याने चालले होते, 10 पुरुषांना वेगवेगळे पदार्थ दिसले किंवा एकच पदार्थ दिसला असेल, पण ज्याच्या अंतःकरणाची वृत्ती त्या रज्जूपर्यंत गेली आणि रज्जूचं यथार्थ ज्ञान झालं त्याला आता सर्प दिसेल का? त्या ठिकाणी त्याला सर्प दिसणार नाही, पण बाकीच्यांना मात्र दिसतो की नाही? बाकीच्यांना मात्र सर्प दिसतो। आता त्या असणाऱ्या सर्पाला किंवा सर्पज्ञानाला कारण रज्जू उपहित अविद्या जर असती, बघा बरं का, रज्जू उपहित चैतन्य आश्रित असणारी अविद्या जर कारण असली तर तो सर्प सर्वांना प्रतीत व्हायला पाहिजे का नाही? बरं, ज्याची निवृत्ती झाली त्याला पण प्रतीत व्हायला पाहिजे, पण त्याला प्रतीत होतो का? त्याला प्रतीत होत नाही। बाकीच्यांना मात्र प्रतीत होतो की नाही? बाकीच्यांना मात्र प्रतीत होतो। उदाहरण देऊन सांगितलं की जसं फळ्यावर एखादं चित्र काढलं आणि फळ्यावर एखादं चित्र काढल्याच्या नंतर ते जसं सर्वांच्या समोर पुसलं तर सगळ्यांची निवृत्ती होते का नाही? सगळ्यांची निवृत्ती होते। तसं त्या रज्जू उपहित चैतन्य आश्रित असणाऱ्या अविद्येचं कारण सर्प आणि सर्पज्ञान जर असतंच, बरोबर आहे की नाही? त्या रज्जू उपहित चैतन्य आश्रित सर्प आणि सर्पज्ञानाचं जर कारण असतं तर एकाने समजा निवृत्ती केली तर बाकीच्यांची पण निवृत्ती व्हायला पाहिजे, पण होते का? फळा पुसल्याप्रमाणे होत नाही। मग त्या ठिकाणी चैतन्य आश्रित अविद्येचं कारण मानावा
म्हणजे रज्जू उपय चैतन्य आश्रित अविद्येचं कारण मानावा की अंतःकरण उपय चैतन्य आश्रित अविद्येचं कारण मानावा, तर स्वाभाविकपणे लक्षात येतं की ज्याने त्या ठिकाणी ज्याची वृत्ती त्या रज्जूपर्यंत गेली, रज्जूचे यथार्थ ज्ञान झालं, त्याच्याच अंतःकरणामध्ये भ्रम कल्पित पदार्थाचे काय होते, निवृत्ती होते. पण बाकीच्याचे होते का? बाकीच्याचे होत नाही. यावरून हे सिद्ध झालं की अविद्या आणि अविद्येचं कारण ते कुठं, अंतःकरण उपय चैतन्य आश्रित अविद्या, आणि त्या अविद्येचं कारण सत्वगुण आणि रजगुण पदार्थ आणि पदार्थाच्या ज्ञानाला कारण ठरतो. हे सिद्ध झालं. अजून याच्यासाठी एक उदाहरण दिलं की स्वप्न आपल्याला पडतं. बरं, स्वप्न आपल्याला एकट्यालाच पडतं की नाही? स्वप्न आपल्याला एकट्यालाच पडतं. बरं, ते स्वप्न पडल्याच्या नंतर त्या स्वप्नाला आधार आणि अधिष्ठान कोण असतं बरं? स्वप्नाला बाकीचा रज्जूपासला पदार्थ असतो का? बरं, शुक्तीवरला कोण पदार्थ येतो का आतमध्ये? वृत्ती जाते का बाहेर? वृत्ती मात्र बाहेर जात नाही, आहे का नाही? तर ते काय होतं, आपल्या अंतःकरणामध्ये सगळे कल्पित पदार्थ उत्पन्न होतात, आहे का नाही? मग उत्पन्न होतात, त्याला आधार कोण आहे? आपणच आहे. आणि त्याचा अधिष्ठान कोण आहे? आपणच आहोत, आहे का नाही? आधारही आपण आहोत आणि त्याला अधिष्ठानही आपण आहोत. म्हणजे सर्प आणि सर्पज्ञानाला कारण आपण रज्जू उपय चैतन्य आश्रित अविद्या म्हणायची का अंतःकरण उपय चैतन्य आश्रित अविद्या म्हणायची? चंचल गुंजा. रज्जू उपय चैतन्य आश्रित अविद्या मानायची का अंतःकरण उपय चैतन्य आश्रित अविद्या मानायची? सर्प ज्ञानाला किंवा इतर कल्पित पदार्थ, त्या सर्व कल्पित पदार्थ त्याच्या ज्ञानाला अंतःकरण उपय चैतन्य आश्रित असणारी अविद्याच त्या ठिकाणी मानायची. ठीक आहे, ठीक आहे. आता हा मुद्दा आपल्या लक्षात आला. आता तो पदार्थ उत्पन्न झाला किंवा परमात्म्यावरती हे जगत उत्पन्न झालं. रज्जू सर्पाचा दृष्टांत आपण काय देतो होतं, ऐका नाही, हे तर फक्त उदाहरण आहे. वास्तविक पाहिलं तर हे जगत का उत्पन्न झालं, या जगताला कारण कोण, या जगताला आधार कोण, या जगताचं अधिष्ठान कोण? आता तुम्ही म्हणा ना, आधार म्हणजे काय, अधिष्ठान म्हणजे काय, ऐका नाही. तर हे दोन शब्द जवळजवळ आपल्याला सारखे वाटत की नाही? पण दोन शब्द सारखे नाही. आधार म्हणजे वेगळा शब्द आहे आणि अधिष्ठान म्हणजे वेगळा शब्द आहे, बरोबर की नाही? तर आता आधार आणि अधिष्ठान यामध्ये काय मुळात भेद आहे, ठीक आहे ना? आता तो पहिल्यांदा आपण काय करू, आधार म्हणजे काय या गोष्टीचा काय करू या ठिकाणी विचार करू. पाहता आपलं खाली पहा, काल विषय झाला होता ना आपलं, थोडा परत लक्षात घ्या. शिष्य महाराज या अपार जगताची ज्या अविद्येमुळे प्रतीती होते त्या जगतास आधार कोण, हे कृपा करून सांगा. पहा की हे जगत जे पाहिलं जातं आपण, तर हे जगत कसं आहे, याची मर्यादा आहे काय जगताची? हे जगत मुळात कसं आहे, काय ओवे सुरुवातीचे आपले, जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नामरूपास आहे. बर, मग तो आधार आहे, पण कोण कशाला आधार आहे? हे नामरूपात्मक जगत आहे का, त्या जगताला तो कोण आहे? आधार पण आहे. आणि तो कोण आहे? त्याचा अधिष्ठान पण आहे. पण हे जगत अपार म्हणण्याचं तात्पर्य, हे जगताला काही मर्यादा आहे का? हे जगताला मर्यादाच नाही ना. जसं आपण पाहतो की नाही, काय अभंग आहे, जसं तुकोबराय म्हणतात, उंबरातील कीटका, उंबराचं झाड पाहिलं की नाही, त्या उंबराच्या झाडाला फळं येतात की नाही, त्या फळामध्ये काय असतो? कीटक असतो, छोटे छोटे किडे असतात की नाही. ते म्हणले हेच ब्रह्मांड आहे लेखा, हेच काय ब्रह्मांड आहे. मग 80 उंबरे झाडे किती, अशा प्रकारची उंबराची झाडं किती असतील? 80 झाडे किती नवखंडी, नवखंड आहे ना. मग ह्या नवखंडामध्ये किती झाडं असतील उंबराची? बरं, उंबराच्या झाडाला फळं आणि त्या फळामध्ये काय कीटक, आणि ते एक कीटक म्हणजे काय झालं, एक ब्रह्मांड. आता हे ब्रह्मांड किती झालेत? 80 उंबरे झाडे किती, ऐक नाही, किती नवखंडामध्ये झाडं असतील? ह्याची ब्रह्मांड आम्हाशी 80 अग्नित अंडे कैशी, ऐक नाही. मग विराटाच्या पोटी तैशी पाहू जाता अग्नित कैशी, असं काहीतरी पुढं आहे, मला आता काही आठवत नाही. विराटाच्या अंगी तैशी मोजू जाता अग्नित केशे, म्हणजे विराट असणाऱ्या पुरुषाच्या अंगावरती, आपल्या अंगावरती आपल्याला केस मोजता आले का, रोम कधी मोजता आले का? तसं त्या परमात्म्याच्या अंगावरती किती रोम असतील, त्याचा किती व्यापक विचार आला असं बरं त्या ठिकाणी, अमर्यादित व्यापक विचार आलेला आहे. मग हे जगत किती आहे बरं?
हे जगत अमर्यादित आहे. या जगताला मर्यादा आहे का? या जगताला मर्यादा नाही. म्हणजे ते कसं झालं? अमर्यादा म्हणजेच अपार झालं, त्याचा पार मात्र होत नाही. तर अशा पद्धतीनं या अपार जगताची अविद्येमुळे प्रतीती होते, आहे की नाही? आणि याचा जर शोध जर लावायचा म्हणला तर पाचव्या तरंगात काय म्हटलं की हे जगत किती, याचा जर विचार करायचा जर झाला तर म्हणले ब्रह्मदेवाचं आयुष्य जास्त आहे की नाही? ब्रह्मदेवाचं आयुष्य जास्त आहे. त्या कोटी ब्रह्मदेवाचं आयुष्य जर घेतलं, एका ब्रह्मदेवाचं आयुष्य नाही घ्यायचं, म्हणजे कोटी ब्रह्मदेवाचं आयुष्य घ्यायचं, तेवढं आयुष्य आपण आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आणि ह्या जगताचा विचार करायचा, या जगताची मोजदार करायची, मोजमाप करायचं, तरी जगताची मोजमाप होऊ शकत नाही. अशा पद्धतीने हे जगत काय आहे? अपार आहे. आणि हे अपार कुठपर्यंत आहे? जोपर्यंत अविद्या प्रतीतीला येते, जोपर्यंत आपल्याला अज्ञान प्रतीतीला येतं, तोपर्यंत हे जगत आहे. आणि एकदा भ्रम निघून गेला तर जगत नावाची गोष्ट राहते का? जगत नावाची गोष्ट राहत नाही. म्हणजे सगळं विचार जर पाहायला गेला तर जगत हा एक प्रकारचा भ्रमच आहे. हा सांगा बरं. हा म्हणजे भ्रमच आहे का नाही? कारण हे सगळं वाढत का चाललंय? जोपर्यंत तुम्हाला भ्रम आहे तोपर्यंत वाढत जातं, आणि भ्रम निवृत्त झाला का हे वाढायचं सुद्धा आपोआपच बंद होत असतं. म्हणून महाराज या अपार जगताची ज्या अविद्येमुळे प्रतीती होते, त्या जगतास आधार कोण हे कृपा करून सांगा, आहे का नाही? त्या जगताला आधार कोण आहे ते कृपा करून आम्हाला सांगा. तर सांगतात पहा, श्री गुरु बाबारे, अजातवादाचे दृष्टीने जगत नाहीच. आता त्या ठिकाणी काय सांगितलं? अजातवाद सांगितला. अजातवाद म्हणजे म्हणजे नाही, आणि जात म्हणजे ज्याचा उत्पन्न किंवा जन्म झालाच नाही, न झाला प्रपंच आहे परब्रह्म. पण भ्रमामुळे वाटतो की नाही आपल्याला? जगत झालेलं भ्रमामुळे वाटतं की नाही? भ्रमामुळे त्या ठिकाणी वाटत असतं. मग अजातवादाच्या दृष्टीनं पाहिलं तर जगत नावाची गोष्ट झाली का? जगत नावाची गोष्ट मात्र झालेली नाहीये. पण आता अजातवाद त्याला पटतो का? किंवा आपल्याला तरी पटेल का? एकी आपल्याला सुद्धा एकी पटणार नाही. मग तो अजातवाद पटत नाही, म्हणून आता आपल्याला काय सांगावं लागतो? अजातवाद ज्या वेळेस पटत नाही त्यावेळेस आपल्याला कोणता वाद सांगावा लागतो? विवर्तवाद नाही पटलं तर मग कोणता वाद? सृष्टी नाही पटलं तर मग सृष्टी. आणि सृष्टी नाही पटलं तर मग कोणता वाद? मग आरंभवाद. आणखीन थोडे खाली वाद घेत चालवलं का त्यात? मग ते सोपं करून सांगावं लागतं की नाही? अशा पद्धतीने. म्हणून अजातवादाच्या दृष्टीने जगत नाहीच, विवर्तवादाच्या दृष्टीने तुझा आत्माच या जगतास आधार आणि अधिष्ठान आहे. बघा आता. आणि विवर्तवाद म्हणजेच कोणता वाद बरं? विवर्तवादालाच काय म्हणतात? अध्यास. ऐक ना, हाच काय अध्यास म्हणजेच काय? भ्रम, ऐक नाही. हा भ्रमातला वाद सांगायचा. म्हणजे रज्जू सर्प कसा बसला. आता आपण कोणत्या वादाचा विचार करतोय? अजातवादाचा विचार करतोय का विवर्तवादाचा विचार करतोय? हा, विवर्तवादाचा सध्या काय चालू आहे? आपला विचार चालू आहे. विवर्तवादाच्या दृष्टीने तुझा आत्माच या जगतास आधार आणि अधिष्ठान आहे. आता पाहता इथं आधार आणि एक अधिष्ठान हे दोन शब्द आलेत का नाही? तर हे दोन शब्द येण्याचं कारण काय माहितीये का? आपल्याला जसं मागं पाहिलं की कोणत्याही पदार्थाला किती रूपं असतात? 2 रूपं असतात, बरोबर की नाही? आता रज्जू पाहिलं का नाही? रज्जूला सुद्धा काय 2 रूपं आहेत. तुम्ही म्हणा रज्जूला कशी काय 2 रूपं आहेत? अहो, हिदम रूपाने हे काहीतरी पडलं आहे, हे तर कळलं की नाही आपल्याला? हे काहीतरी आहे, त्याचं ज्ञान आहेच का नाही? मग ते एक रूप नाही झालं का? एक रूप झालं. आता ते सामान्य रूप मानायचं का विशेष रूप मानायचं त्याला? सामान्य रूप असतं ना, ते आधार असतं. लक्षात घ्या, सामान्य रूप काय असतं? आधार असतं. आणि हा रज्जूच आहे. हा काय आहे? रज्जूच आहे. म्हणजे ते कोणतं रूप? आता सामान्य रूप झालं का विशेष रूप झालं? हा, मग हा रज्जू आहे. आणि रज्जू कशाला अधिष्ठान झाला होता? सर्पाला ऐका. हा, आणि आधार होता तेव्हा त्याचं कोणतं रूप होतं? सामान्य रूप आधार होतं. सामान्य रूप काय होतं? त्याला आधार होतं. आणि विशेष रूप त्याला काय असतं? अधिष्ठान असतं. मग हे लक्षात ठेवायचं आपल्याला. एक सामान्य रूप असतं
आणि एक विशेष रूप असतं. आता आपला आत्मा सुद्धा आपण पाहिलं, मागच्या दुसऱ्या तरंगात पाहिला होता, तेव्हा आपण आत्म्याला 2 रूप पाहिले का नाही? एक सामान्य रूप पाहिलं आणि एक विशेष रूप पाहिलं. सामान्य रूप अज्ञानाच्या विरोधी जातं का कधी? किंवा सामान्य ज्ञान जे असतं ते अज्ञानाच्या विरोधी जातं कधी? सामान्य उलट अज्ञानाला, अंधकाराला ते आधार नाही होत का? सामान्य रूप असतं ते उलट अज्ञानाच्या विरोधी न जाता अज्ञानाला काय होतं असतं? सहाय्यकारी होतं. तेव्हा त्याला काय म्हणायचं? ते आधार म्हणायचं. त्या सामान्य रूपामुळं किंवा सामान्य ज्ञानामुळं हे जगत काय सुरूच असतं, जगताला तो आधार होत असतो. आणि जेव्हा त्याला विशेष स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होतं तेव्हा ते जगताला महत्त्व देतो का? त्या जगताला महत्त्व देत नाही, आहे का नाही? उलट म्हणतो हे सगळं माझ्यावरती भासले, आहे का नाही? काय काय भासले? दुसऱ्या ओवीत तुम्ही म्हणताय का नाही? काय काय भासतं? ब्रह्मदेव, विष्णू, महेश, चंद्र, सूर्य, यम, देवी, कुबेर, आहे का नाही? या सगळ्या कशावर? माझ्या आत्मस्वरूपावरती काय या लाटा आहेत असं म्हणता की नाही? हे असं म्हणतात. त्यावेळेस ते काय होत असतं? अधिष्ठान होत असतं. लक्षात घ्यायचं. मग विशेष रूप काय होत असतं? अधिष्ठान होत असतं. आणि सामान्य रूप काय होत असतं? आधार त्या ठिकाणी होत असतं. बघा आता, बाबा रे, अजातवादाच्या दृष्टीने जगत नाहीच, विवर्तवादाच्या दृष्टीने तुझा आत्माच या जगतास आधार आणि अधिष्ठान आहे. आरंभी तू ब्रह्मरूप आहेस असे आम्ही तुला सांगितले, ऐक नाही? आरंभी म्हणजे ग्रंथ आरंभ करताना पहिल्या तरंगात सांगून झालं, दुसऱ्या तरंगात विषय आला होता आणि चौथ्या तरंगाच्या सुरुवातीला सांगितलं होतं की तुझा आत्माच काय आहे? तू ब्रह्मरूप आहे असे तुला आम्ही सांगितले. पण त्याप्रमाणे ज्यास माझा आत्मा ब्रह्मरूप आहे असे ज्ञान होत नाही, त्यासच आत्म्याच्या अज्ञानामुळे रज्जू सर्पाप्रमाणे हे जगत आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भासते. बघा आता 2 मुद्दे आले का नाही? आता हे जगत कोणाला भासतं आणि जगत कोणाला भासत नाही? ज्याला माझा आत्मा ब्रह्मरूप आहे असं ज्याला यथार्थ ज्ञान झालेलं आहे त्याला जगत भासतं का? त्याला जगत भासत नाही. त्याला जिकडं तिकडं मीच आहे असं भासतं, बरोबर की नाही? आणि ज्याला माझा आत्मा ब्रह्मरूप नाही त्याला हे जगत भासतं की नाही? आणि कसं जगत भासतं बरं? कशाप्रमाणे जगत भासतं? रज्जूच्या अज्ञानामुळं रज्जूवर ज्याप्रमाणे सर्प भासतो तसं परमात्मा स्वरूपाच्या अज्ञानामुळं परमात्म्यावरती जगत भासतं. 2 प्रकारची बुद्धी पाहिली की नाही आपण? एक बुद्धी जाणे आणि एक बुद्धी न जाणे असं पाहिलं की नाही? बुद्धी जाणे आणि न जाणे हे ते असं, ऐक नाही? आता जी ब्रह्मास्मिताकारक बुद्धी आहे ती बुद्धी जाणे, ऐक नाही? आणि ज्या बुद्धीमध्ये ब्रह्मास्मी असा बोध झालेला नाही ती बुद्धी जाणेल का परमात्म्याला? ते परमात्म्याला बुद्धी जाणार नाही, ऐक नाही? म्हणजे तो कोण झाला? अज्ञानी झाला, ऐक नाही? ज्याला माझा आत्मा ब्रह्मरूप नाही तो झाला अज्ञानी, आणि ज्याला माझा आत्मा ब्रह्मरूप आहे तो झाला ज्ञानी. मग बरं, ज्ञानाला प्रपंच दिसत नाही का? जगत, प्रपंच, घरदार ह्या सगळ्या गोष्टी दिसतात की नाही? त्याचा व्यवहार होतो की नाही? खाण्यापिण्याचा, उठण्या बसण्याचा हा सगळा व्यवहार त्या ठिकाणी होतोच की नाही? हा त्या ठिकाणी होतो. मग तो व्यवहार होतो, त्या व्यवहाराला तो महत्व देतो का? कारण त्याला माहिती काय हे सगळं काय, हे सगळं आलेलं आहे, ते सगळं जाणारच आहे, ते न टिकणारं आहे, ऐक नाही? देखे विवेकी जे होते ते दोहित न सोचिते, जे होय जाये भ्रांती म्हणून या उपजे आणि नासे ते मायावंशी दिसे. एरवी तत्वता जे वस्तू असे ते अविनाशी. तत्वता, ऐक नाही? जी वस्तू आहे म्हणजे कोण? परमात्मा वस्तू, ती कशी आहे? अविनाशी आहे. आणि हे सगळं जगत काय त्या परमात्म्यावरती येणारा आणि जाणारा आहे असं त्याचा काय असतो? पूर्णतः निश्चय असतो. म्हणून म्हणतात रज्जू सर्पाप्रमाणे हे जगत आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भासते. जसे रज्जूच्या अज्ञानामुळे सर्प प्रतीती होते, ऐक नाही? त्याप्रमाणे आत्म्याच्या अज्ञानामुळं जगत प्रतीती होते, ऐक नाही? जगत प्रतीती कशी होते? जसं आपल्याला आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे का नाही त्यामुळे जगत प्रतीती होते. कशी? जसं रज्जूचं अज्ञान होतं, हे रज्जू आहे, ऐक नाही? असं यथार्थ रूपाने ज्ञान होतं का? हे इदम रूपाने काहीतरी पडलेलं आहे असं ज्ञान झालं ना? हे काय? इदम रूपाने काहीतरी पडलेलं आहे.
मग त्याला तो रज्जू आहे असं भासलं का सर्प आहे असं भासलं? सर्प आहे असं भासलं, बरोबर आहे की नाही? हा, त्याला जर ही रज्जूच आहे असं जर ज्ञान झालं असतं, त्याला सर्प भासला असतं का? तसं आपल्याला माझा आत्म सच्चिदानंद रूप आहे, ब्रह्मरूप आहे असं यथार्थ ज्ञान झालं. त्याला जगत दिसून सुद्धा न दिसल्यासारखं नसतं झालं का? दिसून न दिसल्यासारखं झालं असतं, ऐक ना, किंवा त्याला त्याने महत्व दिलं नसतं. पण त्या आत्मस्वरूपाचं त्याला काय होतं? अज्ञान होतं. आणि अज्ञानामुळेच हे जगत आपल्याला काय होतं? प्रतीत होतं. नुसतं प्रतीत होतं का सत्य पण वाटतं? सत्य पण वाटतं. सत्य पण वाटतं. आणि त्या सत्यामुळे त्याला भय पण निर्माण होतं. बघा आता हे अज्ञान काय काय निर्माण करतं. ते त्याला यथार्थ न कळल्यामुळं तो पदार्थ सत्य वाटतो. आणि सत्य वाटल्यामुळं रज्जू आपलं सर्प सत्य वाटल्यामुळं तो काय करतो? मारे घाईविनं लोळत असे संध्या बाधक आपापनाते, ऐक नाही. हा संध्य इतका बाधक आहे का? काय म्हणले माऊली? म्हणून संशय वनी थोर अनेक पाप नाही घोर, ऐक नाही. हे विनाशाची वाघोर प्राणी अशी, अशा पद्धतीनं आपल्याला काय असतो? नेहमीच संशय असतो, ऐक नाही. म्हणून आपल्याला संशय निर्माण झाला की तो संशय काय करतो? पापाची खानच तयार करतो आणि जन्म मरणाच्या खाणीत आपल्याला फिरवायला लावत असतो. म्हणून संशय भ्रांती हे सगळे काय असतात? याला पापच असं म्हटलेलं त्या ठिकाणी. खाली पाहता मागे एका पक्षात रज्जू उपय चैतन्य आश्रित आयुर्वेद देणे आणि दुसऱ्या पक्षात साक्षी चैतन्य आश्रित आयुर्वेद देणे सर्प भासतो. बघा आता दोन पक्ष सांगितले का नाही? सर्प आणि सर्प येण्याला कारण दोन पक्ष त्या ठिकाणी सांगितले. एक सांगितलं रज्जू उपय चैतन्य आश्रित अविद्येचं कार्य, आणि एक सांगितलं तर रज्जू उपय चैतन्य आश्रित अविद्येचं कार्य. या दोन्ही गोष्टी सांगितल्या का नाही? म्हणजे पक्ष किती आले? दोन पक्ष त्या ठिकाणी आलेले आहेत. दोन्ही एकच सांगितले. तुम्ही आता दोन्ही एकच म्हणले बा. रज्जू उपय सांगायचं होतं आणि एक अंतकरण उपय सांगायचं. अंतकरण उपय चैतन्य. हा, मग म्हणून काय सांगितलं? दोन पक्ष सांगितलं. मग आता मागे एका पक्षात रज्जू उपय चैतन्य आश्रित आयुर्वेद देणे आणि दुसऱ्या पक्षात साक्षी म्हणजे अंतकरण उपय साक्षी चैतन्य आश्रित आयुर्वेद देणे सर्प भासतो. आणि सर्पाचं अधिष्ठान चैतन्यच आहे, रज्जू नाही, असे जरी सांगितलं आहे का नाही? आता त्या रज्जू म्हणा, आपलं काय सर्प म्हणा किंवा सर्पाचं ज्ञान म्हणा, या सगळ्याला कारण काय सांगितलं? तर त्या ठिकाणी सर्पाचं अधिष्ठान चैतन्य आहे, रज्जू मात्र नाही, असे जरी सांगितले आहे तरी चैतन्यास अधिष्ठान तो येण्यास रज्जू ही उपाधी आहे का नाही? आता पहिली गोष्ट, चैतन्य जे आहे का नाही, ते चैतन्य आपल्याला असं धडधडीत प्रतीला येतं का? किंवा त्याला आकार वगैरे काय आहे का? हे चैतन्य आम्हाला धडधडीत दिसतं. आणि दिसतं तर कशाने दिसतं? डोळ्याने दिसतं. बरं, डोळा त्याला जाणू शकतो का? कारण डोळा कशाचं कार्य आहे? पंचमहाभूताचं कार्य. पंचमहाभूत कशापासून आहे? मायापासून आहे. माया खरी आहे का खोटी? खरी नाही आणि खोटी नाही, खऱ्या खोट्याहून विलक्षण आहे. म्हणजे ती कशी आहे? मिथ्या आहे. मग जर माया मिथ्या असेल तर मायेचं कार्य डोळा हा काय सत्य आहे का? हा डोळा आहे मिथ्या. आणि मिथ्या पदार्थाने मिथ्या पदार्थाला कधी जाणता येईल का? मिथ्या पदार्थाने मिथ्या पदार्थाला कधी जाणता येणार नाही. म्हणून त्याला जाणायचंय, ऐक नाही. मग कशाने जाणणार आहे? तर त्याला जाणण्याकरता काय करावं लागतं? त्याला काहीतरी उपाधी वगैरे द्यावा लागते. जसं आपल्याला जर एखादा म्हणला काहीच नाही, त्याला शून्य मार्क पडला, ऐक नाही, शून्य म्हणजे काहीच नाही ना. मग हे 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 सिद्ध करण्याकरता तुम्हाला एक बिंदूला काढावंच लागते का नाही? किंवा तुम्हाला हे जसं बिंदूला काढलं जातं तसं अद्वैत सांगण्याकरता तुम्हाला द्वैत तयार करावं लागेल का नाही? द्वैत तयार करावं लागेल. तसं चैतन्याची ओळख करून घेण्याकरता त्याला काहीतरी उपाधी लावावं लागते का नाही चैतन्याला? आणि उपाधी जर लावलीच नाही तर ते चैतन्य कळेल का आपल्याला? असं विचार करा की तुकोबरांच्या ठिकाणी वैराग्य आहे, पण तुकोबरांच्या ठिकाणी वैराग्य आहे त्याकरता तुकोबराने जन्म घ्यावाच लागला की नाही? वैराग्य सिद्ध करण्याकरता. नाथबाबांच्या ठिकाणी शांती आहे, ही शांती आहे हे सिद्ध करण्याकरता जन्म घ्यावाच लागला की नाही? घ्यावाच लागला, आहे का नाही? तसं चैतन्य आहे हे चैतन्य सिद्ध होण्याकरता उपाधी लावा लागेल का नाही? उपाधी वाचून ते चैतन्य कळेल का आपल्याला? उपाधी वाचून आपल्याला चैतन्य कळणार नाही. बघा आता
चैतन्यास अधिष्ठानत्व येण्यास रज्जू ही उपाधी आहे, म्हणून लवकर लक्षात येण्याकरता स्थूल दृष्टीने वरील विवेचनात रज्जू अधिष्ठान म्हटले आहे का नाही. हे कोणत्या दृष्टीने म्हटलेलं आहे? हे स्थूल दृष्टीने म्हणजे वरच्या असणाऱ्या लक्षणाने याचा विचार केलेला आहे. वास्तविक अधिष्ठान चैतन्य आहे, आणि वास्तविक पाहिलं तर त्या ठिकाणी रज्जू आहे का चैतन्यच आहे? चैतन्यच आहे. फक्त काय करून दाखवायचे असते? खून करून दाखवायचे असते, आहे का नाही. ते कशासाठी करायचे असते? लक्षात येण्याकरता करायचे असते. आणि ते चैतन्य कसं आहे? उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नव्हे. ते चैतन्य कसं आहे? उपाधी रहित आणि कसं आहे? निर्विकार. कोणता प्रकारचा विकार आहे का? जिथं विकार वगैरे असतो तिथं आपल्या लक्षात येतं, पण जे मुळात निर्विकार आहे त्याची ओळख तरी करता येईल का? करता येणार नाही. मग निर्विकाराला विकारता आणायचं असेल तर काय करावं लागेल? किंवा त्याचा विषय जर व्हावा लागत असेल तर काय करावं लागतं? की त्या निर्विकाराला चैतन्याला उपाधी लावावी लागते. मग कोणती उपाधी लावली? ओळख करून घेण्याकरता आपण रज्जू उपाधी लावली, आणि रज्जू उपाधीच्या सापेक्ष काय झालं? चैतन्याची आपली ओळख झाली. जसं आपलं सोनं आहे, पण नुसतं सोनं असून चालत नाही, तर त्या सोन्याला काय करावं लागतो? अलंकार करावा लागतो. मग आपण महाराजांच्या मुखातून ऐकले कथा, किंवा तो एक नेहमी दृष्टांत असा ऐकत असतो की त्या गरिबाची स्त्री असते, आणि त्या गरिबाच्या स्त्रीला सोनं वगैरे कधी माहीत नसतं. पिवळेपणा काय तिला कधी माहीत नसतो, फक्त काय वेळ झाली का मगच असतं माहिती. मग म्हटले चांगले शेतीत पैसे वगैरे झाले, आणि म्हटले की काहीतरी दागिने आपल्याला बनवा, म्हणजे सोनं बनवा. आपण म्हणतो का दागिने बनवा? नाही, असं म्हणतो सोनं बनवा. तो गेला सोनाराकडं, आणि मला आहे ना, मला 10-5 तोळ्याचे सोनं द्या काहीतरी बनवून. तर मला काय बनवायचं? मला काय बनवून देऊ नका, पण सोनं द्या. मग त्याने निश्चित सोन्याची लगड दिली आणि ती गळ्यात घातली. तर तिला सोनं सोनं म्हणून त्याच्यात काय आकर्षणपणा होता का? काहीच आकर्षणपणा नव्हता. पण जेव्हा त्या सोन्याला काहीतरी अलंकार बनवला, आहे का नाही, आकार आणला, तेव्हा ते सोनं विशेष रूपाने ओळखू आलं का नाही? ते विशेष रूपाने ओळखू आलं. म्हणजे मग याच्यातून काय लक्षात येतं? की अलंकार जर लक्षात आला तर अलंकाराबरोबर सोनं लक्षात येत नाही का? घाटाबरोबर माती लक्षात येते का नाही? तसं रज्जू उपाय चैतन्य पण लक्षात येतं का नाही? रज्जू उपाय चैतन्य लक्षात येतं. मग रज्जू काय म्हणलं? तर चैतन्याची ओळख पटण्याकरता रज्जू त्या ठिकाणी उपाधी लावलेली आहे. वास्तविक अधिष्ठान चैतन्य आहे. ती स्थूल दृष्टी घेऊनच आम्ही पुढे सांगणार आहोत. जसा मिथ्या सर्पाचा आधार व अधिष्ठान रज्जूच आहे, ऐक नाही. मिथ्या सर्पाचा आधार काय? सामान्य ज्ञान. हे वारंवार का सांगतो माहिती का? तुमच्या पक्क लक्षात राहावं म्हणून सांगतो. मिथ्या सर्पाचा आधार काय आहे? सामान्य ज्ञान, ऐक नाही, सामान्य ज्ञान. आणि त्याला अधिष्ठान काय आहे? रज्जूचं. हा रज्जू भासला कशामुळं? आपलं सर्प भासला कशामुळं? रज्जू म्हणजे अधिष्ठान कोण होतं? रज्जू. हा, आणि सर्प भासला, हे कशामुळे भासला? रज्जू म्हणून सामान्य होतं, म्हणून त्या ठिकाणी सर्प आपल्याला भासला. हा, मग सामान्य ज्ञान हे आधार असतं का अधिष्ठान असतं? आधार. आणि विशेष ज्ञान काय असतं? अधिष्ठान असतं. ठीक आहे ना? म्हणजे हा पुढं मुद्दा येणार आहे, पण आता थोडा बारकाईने लक्षात यावं म्हणून असं सांगायचं. त्याप्रमाणे मिथ्या जगताचा आधार आणि अधिष्ठान तुझा आत्माच आहे, ऐक नाही. मग ह्या परमात्म्याचं सामान्य ज्ञान, ह्या परमात्म्याचं काय आपल्याला सामान्य ज्ञान आहे, म्हणजे आहे मी कोणीतरी आहे असं तुम्ही म्हणताय का नाही? पण मी सच्चिदानंद रूप आहे असं मात्र ज्ञान नाही. मी आहे म्हणजे परमात्म्याचं सत्स्वरूप आलं का नाही? त्याच्यामध्ये परमात्म्याचं सत्स्वरूप आलं, ऐक नाही. मग मी आहे आणि मी आहे, मग मी आल्याच्या नंतर माझं येतं का नाही? मग मी आलं, माझं आलं, मग मी आणि माझं, त्याच्यामुळं हा भ्रम तयार होतो की नाही? कारण मी एक आहे का अनेक आहे? एक आणि माझं आहे, याचा अर्थ दोन काहीतरी निर्माण झालं, म्हणजे एक भ्रम निर्माण झाला की नाही? माझं करतो म्हणजे मी आहे इथपर्यंत ठीक आहे, पण मीच्या सापेक्ष काय येतं? माझं येतं. माझं काय येतं? पुढं त्याला चिदानंद, आनंद ह्या गोष्टी येतात का? चित आनंद वगैरे येतो का? कुठस्थ नित्यमुक्त हे येतं का? येत नाही. मग परमात्म्याचा एक अंश येतो,
पण बाकीचे मात्र 2 अंश येत नाही. ज्या अर्थी ते 2 अंश येत नाही त्या अर्थी त्याला भ्रम झाला. आणि जर दोन्ही म्हणजे परमात्म्याचे सत चित आनंद हे जर 3 अंश आले तर त्याला भ्रम होईल का? फक्त एक गुण आला किंवा 1 अंश आला तर त्याच्या ठिकाणी भ्रम आहे, हे नित्य आहे. तर त्याप्रमाणे मिथ्या जगताचा आधार आणि अधिष्ठान तुझा आत्माच आहे. ते कसं ते आपण खाली पाहू. या सांगण्यात असे रहस्य आहे की बघा, त्याच्यातलं रहस्य गोड याच्या जरा बारकाने उकल झाली का आपल्या सहज लक्षात येऊन जाईल का हे जगत, हे प्रतीती, हे आपल्याला काय येते, तर त्याचं कारण आपल्याला याच्यामध्ये कळून येईल. तर या सांगण्यात असे रहस्य आहे की रज्जूचे सामान्य व विशेष अशी 2 रूपे प्रतीत होतात. आतापर्यंत सांगून झालं की नाही, रज्जूला किती रूप आहे? 2 रूप आहे. एक सामान्य रूप आहे आणि एक विशेष अशा प्रकारचं रूप आहे. ऐक नाही, सामान्य रूप म्हणजे काय बरं आता सांगा. सामान्य रूप म्हणजे हे इदम, सामान्य रूप म्हणजे आधार, हे काहीतरी आहे. आणि विशेष रूप म्हणजे अधिष्ठान. हा बरोबर ना. ही रज्जूच आहे, हे विशेष रूप. हे रज्जूच आहे म्हणजे विशेष स्वरूपाचं ज्ञान ते अधिष्ठान आहे. ऐक नाही, इदम रूपाने काहीतरी पडलेलं आहे, ते सामान्य आहे, ते आधार असतं. ठीक आहे ना. या सांगण्यात असे रहस्य आहे की रज्जूचे सामान्य व विशेष अशी 2 रूपे प्रतीत होतात. बघा आता, त्यात भ्रमकाली इदम म्हणजे हे काहीतरी आहे असे मंद अंधकारात प्रथम ज्ञान होते. ते रज्जूचे सामान्य रूप. ऐक ना, रज्जूचं सामान्य रूप म्हणजे काय? हे काहीतरी पडलेलं आहे. ऐक नाही, मग हे आता जर रज्जू नसते तर त्याला हे पटलं असतं का? हे कळलं असतं का? नसतं कळलं. 2 मिनिटं. घाल ना चप्पल. चालू मग चालतं पण ते येते इथून जास्त नाही चालू. बघ आता, त्यात भ्रमकाली इदम म्हणजे हे काहीतरी आहे असे मंद अंधकारात प्रथम ज्ञान होते. ते रज्जूचे काय? सामान्य ज्ञान. आणि ही सुंबाची दोरी आहे असे स्वच्छ प्रकाशाने पाठीमागून जे ज्ञान होते ते रज्जूचे विशेष रूप. ते रज्जूचे काय? विशेष रूप. म्हणजे 2 रूप आले का नाही, एक सामान्य रूप आणि एक विशेष अशा प्रकारचं रूप असतं. ठीक आहे. आता रज्जूचे सामान्य ज्ञान सर्प ज्ञानाशी ऐक्य होऊन बघा बरं का आता काय सांगतात. रज्जूचे सामान्य ज्ञान सर्प ज्ञानाशी ऐक्य होऊन. रज्जूचे सामान्य ज्ञान म्हणजे काय बरं? हे काहीतरी पडलेलं आहे इदम रूपाने. ऐक नाही, हे काहीतरी आहे. हे काय झालं? रज्जूचं सामान्य ज्ञान. ठीक आहे ना. सर्प ज्ञानाशी ऐक्य होऊन ते काय होतं? हे सामान्य आहे आणि मग नंतर त्याच्या अंतःकरणामध्ये काय असतो? पूर्वीचा कधीतरी सर्प पाहिल्याचा संस्कार असतो. ठीक आहे ना. मग त्याला काय वाटतं? काही ना जलरेषा, काही ना भूरेषा, काही ना सर्प असं वाटते का नाही. मग ते रज्जूचं सामान्य रूप आणि कशाशी ऐक्य होतं? सर्प ज्ञानाशी ऐक्य होतं. बरोबर की नाही. मग रज्जूचे सामान्य ज्ञान सर्प ज्ञानाशी ऐक्य होऊन अयम सर्प म्हणजे हा सर्प आहे असे ज्ञान होते. ऐक नाही, रज्जूचं सामान्य ज्ञान आणि सर्प ज्ञानाशी काय होतं? ऐक्य होतं आणि हा काय? सर्प आहे असं त्याचं त्या ठिकाणी ज्ञान होतं. त्याचं त्या सर्पाला आधार झालं का नाही. मग हे सर्पाला कुठपर्यंत आधार राहील बरं? हे सामान्य जोपर्यंत विशेष रूपाचं तोपर्यंत ते आधार त्याला राहणारच आहे. ठीक आहे ना. बघा आता, सामान्य रूप मिथ्या सर्पाशी अभिन्न होतं. म्हणजे ते सामान्य रूप असतं का नाही, ब्रह्मकाळीतलं, ब्रह्मकाळामधलं असणारं सामान्य ज्ञान ते काय होतं? सामान्य रूप मिथ्या सर्पाशी
अभिन्न होतं म्हणजे एकरूप राहतं. कुठपर्यंत राहतं? जोपर्यंत त्याला विशेष रूपाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत सामान्य ज्ञान त्या सर्पाशी काय होतं? अभिन्नत्वाने एकरूप होऊन राहतं. आणि कुठपर्यंत राहील? जोपर्यंत त्याला भ्रम आहे तोपर्यंत ते राहणारच आहे. विरोध करीत नाही. आता ते विरोध करील का त्याला? जोपर्यंत तो भ्रमाचा काळ आहे तोपर्यंत ते विरोध करीन का सर्पाला? उलट तो असा विचार करेल निदान नक्की काय काय आहे, सर्प आहे का, हागावाळे आहे का, हाकावडे आहे, असं त्याचं सारखं चालूच राहील ना. त्याचं ते कायमस्वरूपी तसंच सुरू असणार. असे ज्ञान होते. सामान्य रूप मिथ्या सर्पाशी अभिन्न होते, विरोध मात्र करीत नाही. म्हणून आता इथं डार्क अक्षर दिल्यात का नाही, ती डार्क अक्षर आपण बारकाईने लक्षात घ्यायचं. भ्रांती ज्ञानाशी अभिन्न होऊन, ऐक नाही, आता हा काळ कोणता आहे? सामान्य रूपाने ज्ञान झालं, हा ऐक ना, त्याच्यावरती काय सापडलं, काय भासलं आपल्याला? सर्प भासलाय, ठीक आहे ना. मग तो भ्रांती ज्ञानाशी, ज्ञान कशाचं आहे बरं त्याला? सर्पाचं ज्ञान आहे, ऐक नाही. आणि रज्जूचं मात्र सामान्य ज्ञान आहे. हा काय? पूर्णतः भ्रांती काळाचा, भ्रांती काळ एक नाही. आणि भ्रांती काळामध्ये झालेलं काय ज्ञान आहे, ऐक नाही. रज्जूचं सामान्य ज्ञान आणि सर्पाचं विशेष रूपाचं ज्ञान, या दोघांमध्ये ते कसं असतं? भिन्न पाहतं का अभिन्नत्वाने पाहतं? अभिन्नत्वाने पाहतं. म्हणून भ्रांती ज्ञानाशी, ऐक नाही, अभिन्न होऊन भ्रांती ज्ञानाच्या वेळीही प्रतीत होते, ऐक नाही. जोपर्यंत त्याला भ्रांती आहे त्या काळापर्यंत ते प्रतीत होतं का नाही? भ्रांती आहे तोपर्यंत त्या काळापर्यंत ते प्रतीत होतं. मग वेळही प्रतीत होते. ते सामान्य रूप. कशाचं सामान्य रूप? रज्जूचं का सर्पाचं? रज्जू. हे कळलं का नाही? रज्जूचं सामान्य रूप कुठपर्यंत राहतं? भ्रांती काळ, बरं का, भ्रांती ज्ञानाशी अभिन्न होऊन, भ्रांती ज्ञानाशी अभिन्न होऊन भ्रांती ज्ञानाच्या वेळीही प्रतीत होतं. भ्रांती ज्ञानाशी अभिन्न होऊन, भ्रांती ज्ञान कोणतं आहे बरं आपल्याला? सर्पाचं आहे. आणि हे काहीतरी एकदम रूपाने पडलेलंच आहे. हे काहीतरी पडलेलं आहे, ऐक नाही, हे काहीतरी पडलेलं आहे. पण काय कळलंय त्याला? हे सर्पच आहे असं कळलेलं आहे. त्याच्याशी काय होतं? अभिन्न होऊन राहतं त्या ठिकाणी, ठीक आहे. आणि भ्रांती ज्ञान कुठपर्यंत? भ्रांती काळ कुठपर्यंत आहे? जोपर्यंत पूर्ण प्रकाश पडत नाही तोपर्यंत भ्रांतीचाच काळ सुरू आहे का नाही? आणि तो कोणता काळ सुरू आहे? सर्प ज्ञानाचा, आहे का नाही. मग सर्प काय? भ्रांती. मग भ्रांती ज्ञानाच्या वेळीही प्रतीत होते. ते कोणतं आहे? रज्जूचं असणारं सामान्य रूप. हे रज्जूचं असणारं सामान्य रूप सर्पाला काय आधार आहे का अधिष्ठान आहे बरं? आधार आहे, ठीक आहे ना. आधार आहे. असा नियम करण्यास काही हरकत नाही. त्याच्या उलट आता हे झालं एक लक्षात. आता दुसरं घ्या लक्षात. ज्या रूपाची भ्रांती काढली, ते अभिन्न कसं? अभिन्न म्हणजे भिन्न नाही असं ना? भिन्न राहत नाही, अभिन्नत्वाने ना. सामान्य ज्ञान आणि हा सर्प तो त्याने बरं. भिन्न जर विचार केला असता किंवा प्रकाश जर तिथं झाला असता तर मग ते भिन्न झालं हे कळलं असतं नाही का? हा रज्जू वेगळा आहे ना, हा सर्प भासला, हा भिन्न होता, वेगळा होता. भिन्नत्वाने कुठं ज्ञान होतं? उलट ते सामान्य आणि सर्प हे दोन्ही अभिन्नत्वानेच आहे ना त्याचं सगळं ज्ञान. म्हणजे एक आहे का? बरोबर. हा, दोन्ही एक मानतो ना तो का भिन्न मानतो? दोन्ही भिन्न मानतो ना. जो हे जगत आणि परमात्मा, ऐक नाही, हे जगत म्हणजे भ्रांती आहे, परमात्मा मात्र भ्रमरूप नाहीये, भ्रांती रूप नाहीये, हे यथार्थ ज्ञान आहे ना. त्यात जर काही विसंगती होत असेल तर तसं सांगत चला, काय अडचण नाही. कधी कधी सांगता विसंगती पण होऊन जाईल. नाही आबा, हे शब्दाचा अर्थ मला पण कळाला नाही. अभिन्न म्हणजे काय? याचा अर्थ सविस्तर सांगा. अहो, अ म्हणजे नाही आणि भिन्न. म्हणजे नाही, ऐक नाही, आणि भिन्न म्हणजे वेगळा. ओंकार महाराज ऐका सविस्तर. रज्जू आणि सर्पामध्ये अभिन्नता कशी अशी समजून सांगा ना. हे काहीतरी पडलंय म्हणून आपण तिथं साप आहे असं म्हणतो ना.
म्हणजे हे काहीतरी पडलंय म्हणून तिथं साप आहे असं म्हणतोय. जर ती रज्जूत आहे तर तिथं आपण साप आहे असं म्हटलं नसतं. म्हणजे हे काहीतरी पडलंय त्यामुळे तो काळ बरोबर त्या सर्पाशी बरोबर जुळतोय. त्यामुळे ते जुळतंय ना बरोबर, म्हणून ते अभिनत्व, ते एकत्व. जर तिथं रज्जूच आहे म्हणलं असतं तर तिथं साप आहे असं आपण म्हणलं नसतं. तिथं अभिनत्व आलं नसतं असं मला वाटतं. आता आता शब्द लक्षात घ्यायचा. अ म्हणजे नाही आणि भिन्न म्हणजे वेगळा. बरोबर ना? अ म्हणजे नाही आणि बरं. भिन्न म्हणजे वेगळा. ठीक आहे ना? ह्या शब्दाचा अर्थ लक्षात आला का? ठीक आहे ना? बघ आता त्या ठिकाणी रजेवरती त्याला काय झालेलं आहे? सामान्य ज्ञान झालेलं आहे. म्हणजे इदम रूपाने हे काहीतरी पडलेलं आहे. बरोबर की नाही? ते कोणतं आहे त्या ठिकाणी? सामान्यचे. आणि तो रजेवर भासलेला सर्प तो खरा आहे का खोटाचे? खोटं आहे. खोटाचे आहे का नाही? मग तो खरा नाही, खोटाचे. तो सर्प म्हणजे सर्पाचं ज्ञान आहे का नाही? आणि ही पण हे काहीतरी पडलेलं आहे. याच्यामध्ये आता वेगळेपणा आहे का? नाही. ते दोन्ही कसे? तो जो भ्रांतीचा काळ आहे त्या भ्रांती काळामध्ये ते सर्पज्ञान झाले का नाही? जोपर्यंत काळ चालू आहे तोपर्यंत त्याला भिन्नत्व वाटतं का? एकच वाटते. ते दोन्ही एकच वाटतं ना. ते अभिन्न बरोबर. वाटतं ना आपल्याला, त्याच्यात भिन्न वाटतं का? नाही. हा तसंच आहे. जोपर्यंत आपण गटरीक घेऊन तो सर्प नाही हे ज्ञान आपल्याला जोपर्यंत होत नाही तेवढा जो काळ आहे तोपर्यंत ते दोन्ही एकच आहे असं आपल्याला वाटणार, म्हणून ते अभिन्न आहेत असं म्हणतात. हा बरोबर. त्याचा अर्थ कळाला पण अभिन्न शब्द आल्यामुळे गोंधळ झाला. अर्थ तर कळतोय त्याचा. हे दोन्ही शब्द म्हणले ना, माझ्याकडे पण आज ही नाही, मी बाहेर हे पुस्तक नाही, त्यामुळे म्हणलं शंका त्यांनी केली ती आपण पण शंकेचे निरसन करावं. आता अर्थ कळला होता पण भिन्न शब्द आल्यामुळे विचारलं. फक्त लक्षात घ्यायचं, अशब्दाने नाही घ्यायचं आणि भिन्न शब्दाने वेगळं. म्हणजे ते वेगळं नाही. ज्ञान आणि भासलेला पदार्थ हा वेगळा नाहीच आहे. आणि कुठपर्यंत प्रतीतीला येतो? जोपर्यंत जोपर्यंत भ्रांती ज्ञान आहे तोपर्यंत ते काय होतं? प्रतीतीला येतं. आणि भ्रांती ज्ञान येत आपल्याला जर कळालं हे विशेष रूपाने रज्जूच आहे म्हणजे भ्रांतीचा काळ नष्ट झाला की नाही, मग प्रतीत होईल का आपल्याला? नाही होणार. मग प्रतीत होणार नाही आपल्याला. बघा, भ्रांती ज्ञानाशी अभिन्न होऊन भ्रांती ज्ञानाच्या वेळीही प्रतीत होते, ते मात्र सामान्य रूप. आता बघा, आज झालं ना, उद्या परत याच्यावरती आपण विचार करणार आहे. मी आता झालं म्हणजे सोडून दिला असं त्याचा अर्थ होत नाही. परत याचा विचार करू. दुसरा मुद्दा, असा नियम करण्यास काही हरकत नाही. त्याच्या उलट, आता उलट बघा, ज्या रूपाची भ्रांतिकाली प्रतीती होत नाही, बघा, ज्या रूपाची, कोणत्या रूपाची? रज्जू रूपाची भ्रांतिकाली प्रतीती होत नाही, आहे का नाही? परंतु प्रतीती झाली असता, आता बघा, भ्रांतीचा काळ चालू आहे का नाही, मग रज्जूची आपल्याला प्रतीती येते का? फक्त इदम रूपाने काहीतरी आहे. बरोबर आहे का नाही? पण एकदा प्रकाश आणला आणि ही रज्जूच आहे असं ज्ञान जर झालं, तर रज्जू आहे असं ज्ञान झाल्याच्या नंतर सर्पही नष्ट होतो का? सर्पाचं ज्ञानही पण नष्ट होतं. ज्ञान पण नष्ट होतं. ज्ञान पण गेलं, आहे का नाही? भले संस्कार त्याचा राहील पण आता साक्षात आहे का संस्कार? साक्षात ज्ञान नाही राहत ज्ञान. तसंच आता ज्या रूपाची भ्रांतिकाली प्रतीती होत नाही परंतु प्रतीती झाली असता भ्रांतीचाच नाश होतो. बघा, प्रतीती झाली असता यथार्थ रूपाने हे रज्जू आहे असं कळलं असता, जी भ्रांती झाली होती सर्पाची ती भ्रांतीच नष्ट नाही व्हायची का? भ्रांतीच नष्ट होऊन जाते. तेव्हा ते रज्जूचं कोणतं रूप आहे? विशेष रूप. विशेष रूप. आहे का नाही? आणि मग त्याला कळलं की आतापर्यंत हा सर्प आम्हाला प्रतीतीला आला होता. या सर्पाला अधिष्ठान कोण होतं? रज्जूच होता. जर रज्जू त्या ठिकाणी पडलेला नसता म्हणजे काहीच पदार्थ नाही, रज्जू नाही, काही नाही त्या ठिकाणी, ठीक आहे ना? म्हणजे दोरी इथं पडलेली नाही, मग दोरी तिथं पडलेली नाही, तिथं सर्प प्रतीतीला येईल का? नाही येणार. वस्तू नसते कशी येईल? म्हणजे ज्या अर्थी इथं हे वस्तू आहे त्या अर्थी इथं हा सर्प प्रतीतीला आला. ज्या अर्थी इथं हे परमात्मा वगैरे आहे त्या अर्थी हे जगत प्रतीतीला येतं. जसं रज्जू वाचून सर्प प्रतीतीला येत नाही तसं परमात्म्या वाचून जगत प्रतीतीला येईल का? नाही येणार. हे लक्षात घ्यायचं. ज्या रूपाची भ्रांतिकाली प्रतीती होते आपलं होत नाही परंतु प्रतीती झाली असता भ्रांतीचाच नाश होतो, ते रज्जूचं असणारं विशेष रूप आहे.
आता परत त्याचा विचार दिलाय. भ्रांती काळी रज्जूच्या विशेष रूपाची प्रतीती नसते. बघा, जोपर्यंत भ्रांतीचा काळ असतो, इदम रूपाने काहीतरी पडलेला आहे, पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधकार नाही, तो कोणता काळ असतो? भ्रांतीचाच काळ असतो. जेव्हा पूर्ण अमावस्येची रात्र असेल तर त्या काळामध्ये सुद्धा आपल्याला रज्जू प्रतीतीला येणारच नाही. इदम रूपाने हे काहीतरी आहे हे कळणार नाही, आणि पूर्ण प्रकाश झाल्याच्या नंतर मग काही कळणार नाही. पण पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधकार नाही, त्यावेळेस मात्र इदम रूपाने हे काहीतरी पडलेलं आहे. हा सगळा काळ कोणता असतो? हा भ्रांतीचाच काळ असतो. जोपर्यंत आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचा यथार्थ विचार कळत नाही आणि हे जगत प्रतीतीला येतं, आणि त्या जगतातून सुख दुःख हे सगळे प्रतीतीला येतात की नाही, हे सगळे प्रतीतीला येतात आणि ते आपल्याला सगळे सत्य वाटतात. मग हा कोणता काळ आहे आपला सुद्धा? भ्रांतीचा भ्रांतीचा काळ. आहे का नाही? हा भ्रांतीचा काळ आहे. आणि हा भ्रांतीचा काळ कशाने? उपासना केली, निष्काम कर्म केले, आहे का नाही, जगात उठारेटा करत बसलो, इकडचं डोंगर इकडं, इकडचं डोंगर इकडं करत बसलो, म्हणजे आपला भ्रम जाईल का? तो विचाराने जाईल भ्रम. विचाराने आहे का नाही? विचाराने मग हा विचार नाही म्हणून हा भ्रम निर्माण झाला, आणि विचार आला का हा भ्रम काय होतो? निवृत्त नाही सर. असतो. असं लक्षात घ्यायचं. म्हणजे हा विचार आपल्याला फार सामान्य वाटत असतो. शंकराचार्यांनी विवेक चूडामणी ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये सुरुवातीलाच अशी काही प्रकरण आलेली. ते म्हणले, तुमच्याकडं पुष्कळ धन असेल, पुष्कळ ऐहिक दुर्मिळ भोगसत्ता असेल, तर त्या सगळ्या जरी देऊन तुम्ही अशा स्वरूपाचं सुख प्राप्त करून घ्यायचा प्रयत्न केला तर तुम्हाला ते कधीच आणि केव्हाच साध्य होणार नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल? तुमच्याजवळ जे सुख आहेत, तुमच्याजवळ जे ऐश्वर्य आहेत, त्या सगळ्याचा काय करावं लागेल? तुम्हाला सगळ्यात आधी त्याग करावा लागेल. बरोबर की नाही? हा त्याग झाला तरच विवेक तयार होऊ शकतो. हा जर त्याग नसेल तर विवेक मात्र तयार होऊ शकत नाही. हे लक्षात घ्या. या मोहाशी सांडीशी मग काहीतरी उभे अर्जुना, काय या मोहाशी सांडीशी मग वैराग्य, मग ते वैराग्य उत्पन्न होईल. मग त्या वैराग्याने काय होईल? निष्कलंक गहन उपजेल आत्मज्ञान, त्याने निचाडे होईल मन आपैशी तुझे. त्यानेच तुझं काय? मन आपापल्या ठिकाणी निचाडे म्हणजे चाड रहित होऊन जाईल. ऐक नाही, जे मोहात या सांडीशी ते वैराग्य मानशी संचारिल, मग त्याने निचाडे होईल आपैशी. असं काहीतरी ओवी आहे, आता लक्षात येत नाही. असं चला. भ्रांती काळी रज्जूच्या विशेष रूपाची प्रतीती नसते, आणि ज्यावेळी ही दोरीच आहे असे विशेष रूपाने प्रतीती होते तेव्हा सर्पभ्रांतीचं नाहीशी होते. आहे का नाही? तेव्हा ही दोरीच आहे असं त्याला यथार्थ कळलं, तेव्हा त्या ठिकाणी काय? त्या रज्जूचं विशेष रूपाने ज्ञान होऊन जी सर्प प्रतीतीला आला होता त्या सर्पाची भ्रांती काय होते? नाहीशी होते. म्हणून ज्याच्या प्रतीतीने भ्रांती नष्ट होते ते विशेष रूप. बघा काय म्हणलं? ज्याच्या प्रतीतीने भ्रांती नष्ट होते ते विशेष रूप. ज्याच्या प्रतीतीनं, कोणाच्या प्रतीतीनं? सरपट हे झालं स्थूल दृष्टीने, हे झालं स्थूल दृष्टीने. आणि विचाराच्या दृष्टीने जर घेतलं तर चैतन्य, आहे का नाही? ब्रह्म चैतन्य, आहे का नाही? त्या ब्रह्म स्वरूपाच्या अज्ञानामुळं, भ्रांतीमुळं हे जगत प्रतीतीला येतं. आणि परमात्म्याचं यथार्थ रूप प्रतीतीला आलं, स्वरूप प्रतीतीला आलं तर जगाचा आपाप त्या ठिकाणी काय होतं? लय होत चालतो. मग जगत प्रतीतीला येत नाही असं नाही, जगत प्रतीतीला मात्र येतच असतं. त्याप्रमाणे आत्म्याचे सत रूप सामान्य आहे आणि चित आनंद कुटस्थ नित्यमुक्तादी हे विशेष रूप आहे. ऐक नाही, जसं आता जर काय करायचं माहिती आहे का? सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचं. जर आपल्या मागे जास्त गडबड असेल ना, ते आपण नेहमी जाधव बाबा सांगतात, आजीबाई वळीत्या वाती ऐकत्या पोतीन काय कळलं माती. मग आपल्याला सारा भ्रम होऊ शकतो. तर काय करायचं? सगळं लक्ष देऊन, म्हणजे अर्जुन कसं ऐकत असताना रोम रांद्राचे कान करून ऐकत होता. मग त्या अर्जुनाला जास्त सांगायची आवश्यकता पडली का? जास्त सांगण्याची आवश्यकता पडली नाही. थोड्या काळामध्येच त्याचं हा भ्रम निवृत्त झाला की नाही. तसं आपण काय करायचं? संपूर्ण लक्ष इकडे द्यायचं. मोबाईल असे समोर ठेवायचे, चेहरे असे समोर दिसले ना, तुमच्या माना जरी हल्ल्या ना तरी मला कळतं का तुमच्या लक्षात आलं. मग तुम्ही माईक चालू करायची गरज नाही. पण मोबाईल आता समजा बघा, आता हा मोबाईल समजा मी असा ठेवला तर तुम्हाला माझा चेहरा अगदी व्यवस्थित दिसतो की नाही?
असं ठेवलं आणि जर हा समोर समोर ठेवला, म्हणजे आता मला एवढं बारकाईने सांगावं लागतं का असं असं समोर ठेवला की आपला चेहरा समोर दिसतो. हे सगळं सोपं आहे, पण तुका म्हणे कळे परी होतात हे आंधळे. मग आता समोरच्याने किती जर जीव काढला आणि घागर अशी पालते असेल तर ती कधी घागर भरणार आहे का आपली? भरणार नाही. मग थोडं काय करायचं, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या आणि लक्ष द्यायचं की अतिशय आता इथपर्यंत दृष्टांत देऊन झाले, आता आपण सिद्धांतावर आरूढ होणार आहे. आणि सिद्धांताच्या वेळी जर झोप लागली तर मग पार्वतीसारखी आपली गंमत होणार आहे. तर पाहता त्याप्रमाणे बघा, ज्याच्या प्रतीतीने भ्रांती नष्ट होते ते विशेष रूप, त्याप्रमाणे आत्म्याचे सत रूप सामान्य आहे. सतरूप म्हणजे काय? मी आहे, बरोबर का नाही? ज्या अर्थी मी शब्द येतो त्या अर्थी मी शब्दाने काय येतं? परमात्म्याचा कोणता विचार त्याच्या ठिकाणी येतो? तर मी शब्दाने सत, आहे का नाही? सत शब्दाने काय येतं? मी 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 मी. हा परमात्म्याचा काय एक अंश असतो, तो कोण असता? सत असता. आणि बाकीचे दोन कोणते अंश असतात? चित आणि आनंद. हे परमात्म्याचे काय असतात? दोन अंश असतात. आता जेव्हा आपण आहे ना पंचदशी पाहतो, पंचदशीचं एक शेवटचं प्रकरण आहे. त्या शेवटच्या प्रकरणामध्ये असं सांगितलं जातं की मनुष्याच्या किती वृत्ती असतात? 3 प्रकारच्या वृत्ती असतात. एक शांत, दुसरी घोर आणि तिसरी मूढ, अशा 3 प्रकारच्या वृत्ती असतात. शांत वृत्ती असते ना ती सत्वगुणाची असते, घोर वृत्ती असते ना ती रजगुणाची असते, आणि मूढ वृत्ती असते ना ती तमगुणाची असते. शांत वृत्तीमध्ये ना सात्विकता जास्त असते. आणि जेव्हा आपली वृत्ती शांत असते का नाही तर त्या शांत वृत्तीमध्ये परमात्म्याचे किती अंश येतात? तर शांत वृत्तीमध्ये सत, चित आणि आनंद असे 3 अंश येत असतात. आणि घोर आणि मूढ, बरं का, ही घोर आणि मूढ ह्या वृत्ती ज्या निर्माण झाल्यात का नाही, ह्या वृत्ती कशाच्या असतात? रजगुणाच्या आणि तमगुणाच्या वृत्ती असतात. याच्यामध्ये काय येत असतं? याच्यामध्ये परमात्म्याचा एक अंश येत असतो, तो फक्त सत एवढा अंश येत असतो. आणि चित आणि आनंद हे 2 अंश मात्र येत नसतात. का येत नसतात बरं? कारण ती रजगुणाची वृत्ती असते. रजगुण म्हणजे काय? नुसतं क्रियात्मक. माकड असतं की नाही, माकड, त्या माकडाला मरायचं सोंग करायचं असतं डोंबऱ्याच्या खेळामध्ये, आणि माकड आहे ना खरोखर मारायचं सोंग करतं, पण असं मरून पडतं तरी अंग खाजूतच असतं. म्हणजे ती कोणती वृत्ती आहे त्याची? घोर वृत्ती आहे त्या ठिकाणी. ते थांबत नाही थोडं सुद्धा, त्याची हालचाल मात्र थांबत नाही. आता ही व्यक्ती होते की नाही, म्हणलं जा, ते सारखं हालचाल केलं ना ती घोर वृत्ती तयार होते. म्हणजे पूर्ण लक्ष लागत नाही ग्रंथामध्ये. इथं सांगताना फार विक्षेप येतो असतो. हालचाल झाली, इथं डास मच्छर चावले का विक्षेप होत असतो. हे सांगत असताना ऐकत असताना ह्या सगळ्या गोष्टीला बाजूला करायचं, एकदम शांत होऊन जर ऐकलं ना तर ती सत्वगुणाची वृत्ती तयार होते. आणि सत्वगुणाने विचार तयार होतो, आणि त्या विचाराने काय होतं? परमात्माचा सत्वगुण येतो, सत येतं, चित येतं आणि आनंद पण. हे 3 गुण परमात्म्याचे किंवा 3 अंश परमात्म्याचे त्याच्यामध्ये येत असतात. म्हणून काय करायचं? शांत लक्ष ठेवून ऐकायचं. बघा आता त्याप्रमाणे आत्म्याचे सत रूप सामान्य आहे, ठीक आहे ना. आणि चित, आनंद, कुटस्थ, नित्यमुक्तादी हे विशेष रूप आहे. म्हणजे हे विशेष रूप म्हणजे कोणतं? सतला सोडून द्यायचं असं नाही बरं का. तुम्ही म्हणा सत बाजूला झालं असं नाही. सत, चित, आनंद, नित्य, कुटस्थ, शुद्ध, बुद्ध, मुक्त हे सगळं येणं तर परमात्म्याचं काय आहे? हे विशेष रूप आहे. जसं रज्जूचं हे इदम रूपाने काहीतरी पडलेले आहे, हे सामान्य रूप आहे का नाही? नंतर कळलं, तो प्रकाश आला. अहो हे सामान्य पण आहे, ऐक नाही, हे ज्ञान पण आहे, पण ही रज्जूच आहे, हे सुद्धा विशेष रूप आहे का? विशेष रूप आहे का नाही? आणि ही रज्जू आहे, पण कशाची दोरी आहे बरं? अहो ही 3 पदरी आहे, ही सुंबाची वळलेली दोरी आहे, हे सगळं त्याच्यामध्ये येतं का नाही? हे सारं त्याच्यामध्ये काय होत असतं? येत असतं, ठीक आहे ना. सतरूप सामान्य आहे. चित, आनंद, कुटस्थ, नित्यमुक्तादी हे विशेष असणार परमात्म्याचं रूप आहे. खाली पहा, जगत भ्रांती काळी सर्व जीवांचा फक्त सद्रूपाची प्रतीती असते, आहे का नाही? जेव्हा आपल्याला जगताची प्रतीती येते का नाही, जगत अमुक तमुक या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रतीतीला येतात की नाही, तेव्हा त्या ठिकाणी जीवाला परमात्म्याचा कोणता अंश प्रतीतीला येत असतो? जगताबरोबर चित, आनंद, नित्य, कुटस्थ, साक्षी, आत्मा, कोणकोणतं रूप प्रतीतीला येतं? जगत भ्रांती असते त्या काळाला सतरूप येणार. परमात्म्याचं कोणतं रूप प्रतीतीला येत असतं?
शत्रू. सतरूपच प्रतीतीला येत असतं. आणि समजा जगत भ्रांतीच नाहीये त्यावेळेस त्याला कोणकोणते रूप प्रतीतीला येतील बरं? चित्त आणि आनंद. नित्यमुक्तादी. म्हणजे चित आनंद हे तिन्ही प्रतीतीला येईल. आणि जगत भ्रांती काळी फक्त एकच रूप प्रतीतीला येतं किंवा एकच अंश प्रतीतीला येतो, तो म्हणजे फक्त सत एवढा अंश परमात्म्याचा प्रतीतीला येतो. फार कठीण आहे असं वाटतं कोणाला याच्यात काही? तुम्हाला फार कठीण वाटत असेल तर परत हाच पाठ उद्या करू, पण सोडायचं मात्र नाही. आणि दात होट खात सांगायचं नाही आणि दात होट खात ऐकायचं पण नाही. ह्या गोष्टी आपल्याला सहज झाल्या पाहिजे. जास्त पळापळी करायची नाही, जास्त वैतागवाडी करून घ्यायची नाही, पण हे ज्ञान आपल्याला मात्र करून घ्यायचं. कारण आतापर्यंत आपण भरपूर काही करण्याचा प्रयत्न केला. ज्या अर्थी त्या सगळ्या गोष्टी करून अपयश आलं असेल तर त्या अर्थी ते अपयश काय आलं आपल्याला? कारण याच्यामध्ये यश यावं याच्याकरता कदाचित त्याच्यामध्ये अपयश आलं. मग याच्यात जर यश येत असेल आणि हे जर आपल्याला चांगलं कळत असेल तर यालाच महत्त्व द्यायचं आणि यालाच समजून घ्यायचं. थोडा आता पुढचा परिच्छेद राहिला, थोडा नाही परिच्छेद नाही, एक पॅरेग्राफ राहिलाय, तो पूर्ण करून घेऊ आणि बाकी परत आपण याच्यावर विचार करू वेळ होता आला. तर पहा आता कसं जगत भ्रांती काळी सर्व जीवांना फक्त सद्रूपाची प्रतीती असते. कसं? सण घट पण घट आहे का नाही? म्हणजे हा घट आहे, हा पट आहे, असं त्या ठिकाणी काय होत असतं? ज्ञान होत असतं. याच प्रकारे मी आहे, माझे शरीर आहे, अशा रीतीने सर्व मिथ्या पदार्थाशी अभिन्न होऊन सद्रूपाने म्हणजे आहे आहे अशा रूपाने प्रतीती होते. ऐक नाही म्हणजेच कोणतं? भ्रांती ज्ञानाशी अभिन्न होऊन भ्रांती ज्ञानाच्या वेळीही प्रतीती होते. ते कोणतं असतं? सामान्य रूप. ऐक नाही अशा रूपाने प्रतीत होते. म्हणून आत्म्याचे सत हे सामान्य रूप आहे आणि सच्चिदानंद कुटस्थ नित्यमुक्तादी विशेष रूप आहे. ऐक नाही काय म्हणलं त्या ठिकाणी? आत्म्याचे सत हे सामान्य असून, आत्म्याचं काय आहे? सत हे सामान्य असून चिदानंद कुटस्थ. ऐक नाही काय आहे? चित सत चित आनंद. ऐक ना, पण त्याच्यामध्ये काय घेतलेले? चिदानंद. चित ऐक नाही चैतन्य आणि नंद म्हणजे आनंद. कुटस्थ नित्यमुक्तादी विशेष रूप आहे. ठीक आहे ना? हे कोणतं रूप आहे परमात्म्याचं? विशेष रूप आहे. विशेष. आणि सामान्य रूप कोणतं आहे? शत्रू. सत त्याचं काय असतं? सामान्य रूप त्या ठिकाणी असतं. ठीक आहे ना? म्हणून आत्म्याचे सत हे सामान्य रूप आहे आणि चिदानंद कुटस्थ नित्यमुक्तादी विशेष रूप आहे. त्या रूपाने ज्यास प्रतीती येते, बघा त्या रूपाने, कोणत्या रूपाने? त्या रूपाने ज्यास प्रतीती येते तो ज्ञानी. मग त्या ज्ञानामध्ये किती किती रूप आली पाहिजे? त्या रूपामध्ये किती किती रूप आली पाहिजे? कुटस्थ नित्यमुक्तादी सच्चिदानंद. म्हणजे सच्चिदानंद आनंद हे तीन रूप त्याच्यामध्ये येतात. ते कोणतं रूप आहे? विशेष. हा विशेष रूप आहे. भाई जाओ बाद में जाओ, काम चालू है हमारा. त्या रूपाने ज्यास प्रतीती येते तो ज्ञानी. त्यास मी मनुष्य आहे. बघा आता त्यास मी मनुष्य आहे हे काय होतं? लोक इथं जास्त विक्षेप करतात. त्यास मी मनुष्य आहे अशी स्थूल सूक्ष्म शरीराचा ऐक्यरूप जो संघात आहे का नाही, त्या संघाताच्या ठिकाणी भ्रांती राहत नाही. बघा आता जरा थोडं लक्ष द्या इकडं, थोडं लक्ष मीच दिलं पाहिजे. तुमचं सगळ्यांचं लक्ष आहे, मला सांगताना विक्षेप होतो. ते लोक काय करतात? येतात आणि पैसे मागायला सुरुवात करतात. आता इकडं लक्ष द्यायचं की तिकडं लक्ष द्यायचं, त्यामुळं घोळ होतं. बरं, ज्या रूपाने ज्यास प्रतीती येते तो ज्ञानी आहे. त्यास मी मनुष्य आहे अशी स्थूल सूक्ष्म शरीराचा एक रूप जो एक संघात आहे, त्या संघाताच्या ठिकाणी भ्रांती राहत नाही. म्हणजे शरीराचं एक स्थूल रूप असतं आणि एक काय असतं? सूक्ष्म रूप असतं. ठीक आहे ना? स्थूल म्हणजे काय बरं? हे शरीर, हात पाय नाक कान डोळे वगैरे हे सगळं पाहतो की नाही, आणि त्याच्यामध्ये पण काय असतं? मी 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 असं काहीतरी एक त्याचं एक सूक्ष्म रूप त्या ठिकाणी असतं. आणि हे दोघांचा काय असतो? संघात असतो. आता काय होतं माहिती आहे का? आपल्याला ज्यावेळेस शरीर पडतं की नाही तर त्याला तुम्ही काय म्हणता? मरण असं म्हणता. तर याला मरण म्हणायचं का परिवर्तन म्हणायचं? हे स्थूल शरीर पडतं याला परिवर्तन म्हणायचं. ऐक नाही, जेव्हा ते स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर ऐक नाही याच्यातून काय? जे सूक्ष्म शरीर आहे ते नष्ट होऊन जाणं, त्याला खरं काय म्हणायचं? त्याला खरं म्हणायचं मरण. आणि हे मरण जीवाला कधी असतं?
नित्य असतं की एकदाच असतं? एकदाच असतं. एकदाच मरण एकच. असतं, ऐक ना. पण जोपर्यंत हे स्थूल शरीर आहे आणि हे सूक्ष्म शरीर आहे, या दोघांचा काय होतो, संघात होतो, एकरूप होतात, एक होतं त्या ठिकाणी. मग अशी स्थूल सूक्ष्म शरीराचा एकरूप जो एक संघात आहे, त्या संघाताच्या ठिकाणी भ्रांती राहत नाही. कोणाला राहत नाही? ज्ञानी मनुष्याला का अज्ञानी मनुष्याला? ज्ञानी मनुष्य ज्ञानी मनुष्याला. या ठिकाणी काय राहत नाही? भ्रांती भ्रम राहत राहत नाही. नाही. म्हणून सच्चिदानंद हे आत्म्याचे विशेष रूप आहे. सद्रूप सर्वांस प्रतीत होते. ऐक नाही, आता हे सद्रूप म्हणजे काय? सत, ऐक नाही, एकच मी रूप. आहे, ऐक नाही, हे परमात्म्याचं काय? सत, ऐक नाही, हे मात्र सर्वांना प्रतीत होते. म्हणून ते कोणतं झालं? सामान्य रूप झालं का सामान्य विशेष रूप झालं? सामान्य रूप. सामान्य रूप झालं, ऐक नाही. आणि सच्चिदानंद फक्त नेत्यास प्रतीत होते. ऐक नाही, सच्चिदानंद कोणाला प्रतीत होतं? नेत्याला. आता याला उदाहरण सांगायचे म्हणजे ज्ञानेश्वरी आली, गाथा आली, ऐक नाही. आता हे जास्त सांगायचं म्हणजे जास्त वेळ होऊन जातो त्याच्यामध्ये. असो, पण याच्यावरती आणखीन जास्त जर विचार करायचा असेल किंवा याचा कोणाला कसा अनुभव आला तर ते आपल्याला काय उद्याला सांगू शकतो. तुम्ही आग्रह केला तर सांगू शकतो, नाही तर मग नाही सांगणार. म्हणून ते विशेष रूप, त्यात सामान्य रूपास आधार आणि विशेष रूपास अधिष्ठान असा किंचित भेद संक्षेप शारीरिकाराने केलेला आहे. ऐक नाही, आता ते संक्षेप शारीरिकार एक ग्रंथ आहे त्याच्यामध्ये, आणि वेदांताचे असे उच्च कोटीचे असणारे ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचाच काय केलंय, आता हे पंडित निश्चलदास स्वामी होते नव्हते, या पंडित निश्चलदास स्वामीने काय केलं की ह्या सगळ्या ग्रंथाचा आधार काय केला, एकत्र केला. जेव्हा आपण हे मोठमोठे ग्रंथ वाचायला जाऊ का नाही, तर त्याच्यामध्ये तुमच्या सहज लक्षात येईल की बघा याने किती लांब अशी प्रक्रिया केली, पण विचारसागरामध्ये याची काय केली, थोडक्यात प्रक्रिया करून सांगितली. त्या परमात्म्याचे एक सामान्य रूप, एक विशेष रूप, ऐक नाही. ते विशेष रूप कसं असतं, सामान्य रूप कसं असतं, ते कसं प्रतीतीला येतं. जेव्हा मनुष्य मी 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 असं म्हणतो की नाही, तेव्हा परमात्म्याचं सामान्य रूप प्रतीतीला येतं. आणि मी सच्चिदानंद रूप आहे असं जेव्हा त्याला रूप प्रतीतीला येतं की नाही, ते परमात्म्याचं विशेष रूप प्रतीतीला असतं. जेव्हा तो सामान्य रूपाने विचार करतो की नाही, तेव्हा ते हे जगत काय असतं, सगळं भ्रांतीचा काळ असतो, म्हणून त्याला जगत प्रतीतीला येतं. मग त्या जगताला आधार कोण होतो? तो जगताला आधार काय होतो? जेव्हा सामान्य रूपाने विचार करतो तेव्हा ते जगताला आधार होतं. आणि जेव्हा त्याला विशेष स्वरूपाचं ज्ञान होतं तेव्हा ते त्या ठिकाणी कळतं का हे जगत वगैरे नाही, पण याला जगताला अधिष्ठान कोण होतो? मी होतो, असं त्याला त्या ठिकाणी ज्ञान होतं. तेव्हा ते कोणतं ज्ञान होत असतं? विशेष स्वरूपाचं ज्ञान त्या ठिकाणी होत असतं. ठीक आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य